विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचे ठरविलेले आहे। या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, विषय राज्यशास्त्र, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी। तर आजच्या तासिकेला मी सुरुवात करतो। मागील तासिकेला आपण सुशासनाची मूल्ये या संदर्भात आपण माहिती पाहिली। त्यापैकी सुशासनाची 9 मूल्यांपैकी 3 मूल्यांची माहिती आपण पाहिली। आज आपण त्या पुढील नवीन 3 सुशासनाची मूल्ये कोणकोणती आहेत या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत। तर या 5व्या प्रकरणाचं नाव आहे समकालीन भारत आणि सुशासन। आता शासन हा शब्द आपण ऐकलेला आहात। शासन आपण कशाला म्हणतो? ज्याद्वारे व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात अशी संस्था म्हणजे शासन संस्था होय। परत दुसरी व्याख्या सुद्धा आपल्याला करता येईल शासनाची। जनतेच्या इच्छा आकांक्षा गरजा समस्या अडीअडचणी सोडविणारी यंत्रणा म्हणजे शासन होय। त्याला सरकार असंही म्हटलं जातं। त्याला इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट असा शब्दप्रयोग केला जातो। मग आपण शासनाची 2 व्याख्या आपण पाहिल्या। शासनाचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला। शासन हे जनतेद्वारे मतदानाने निवडून आलेलं असतं आणि हे निवडून आलेलं शासन जनतेच्या हितासाठी कुठेतरी कार्य करीत असते। जनतेच्या समस्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असते। मग शासन आपलं कार्य करीत असताना या 3 मंडळाच्या सहकार्याने आपले कार्य पार पाडित असते। शासन संस्थेचे घटक आहेत 3। त्याला शासन संस्थेच्या शाखाही म्हटल्या जातात। एक आहे कायदे मंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्यायमंडळ। या 3 मंडळाच्या सहकार्याने, या 3 घटकांच्या सहकार्याने शासन संस्था आपले कार्य पार पाडत असते आणि या 3ही मंडळाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे। तर मग कायदे मंडळाला नवीन कायदे तयार करण्याची जबाबदारी दिली आणि जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्ती किंवा बदल करण्याचा अधिकार हा कायदे मंडळाला दिलेला आहे। कार्यकारी मंडळाचं काम आहे जे कायदे तयार झालेले आहेत ते कायदे जनतेपर्यंत पोहोचविणे, त्याला कायद्याची अंमलबजावणी करणे असेही म्हणता येईल। तर हे कार्यकारी मंडळाचं काम आहे। आणि न्यायमंडळाचं काम आहे जे कायदे तयार झालेले आहेत त्या कायद्याचं जनतेकडून रक्षण किंवा पालन होते किंवा नाही याची चौकशी करणे आणि जर एखादी संस्था, जर एखादा व्यक्ती, जर एखादा पदाधिकारी कायद्यांचं उल्लंघन करीत असेल तर उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करण्याचं काम हे न्यायमंडळ करीत असते। अशा पद्धतीने या 3ही मंडळांना वेगवेगळी जबाबदारी शासनाने सोपवून दिलेली आहे। मग कार्यकारी मंडळाचे आणखी 2 घटक पडतात। एक राजकीय कार्यकारी मंडळ आणि दुसरा आहे बिगर राजकीय कार्यकारी मंडळ। आता राजकीय कार्यकारी मंडळामध्ये जे जनतेद्वारे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, जे जनतेचे प्रतिनिधी असतात, संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणजे खासदार आणि विधानसभेमध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणजे आमदार, या सर्व प्रतिनिधींचा समावेश हा राजकीय कार्यकारी मंडळामध्ये होत असतो। त्यानंतर बिगर राजकीय कार्यकारी मंडळ। तर बिगर राजकीय कार्यकारी मंडळामध्ये जे पदाधिकारी आहेत MPSC UPSC या परीक्षेद्वारे जे आपलं पद मिळवलेलं आहे त्याला नोकरशाही वर्ग असं म्हणतो। त्याचा संपूर्ण नोकरशाही वर्गांचा समावेश हा बिगर राजकीय कार्यकारी मंडळामध्ये होत असतो। कारण
कोणतंही कार्यकारी मंडळ कार्य करीत असताना राजकीय कार्यकारी मंडळ आणि बिगर राजकीय कार्यकारी मंडळ या दोन्ही मंडळाच्या सहकार्याने ते कार्य चांगल्या रीतीने पार पडू शकते. मग कार्यकारी मंडळामध्ये बिगर राजकीय कार्यकारी मंडळाचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे असं आपल्याला म्हणता येईल. जर सरकारने एखादी योजना किंवा एखादा कायदा तयार केला असेल तर तो कायदा जनतेपर्यंत पोहोचविणे व जनतेपर्यंत राबविणे ही संपूर्ण जबाबदारी बिगर राजकीय कार्यकारी मंडळाची आहे, म्हणजे नोकरशाही वर्गांची आहे, पदाधिकाऱ्यांची आहे, अधिकाऱ्यांची आहे. आणि संपूर्ण कायद्यांचा लाभ, संपूर्ण योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविणे किंवा जनतेला मिळवून देण्याचं काम हे पदाधिकारी किंवा नोकरशाही वर्ग करीत असतात. अशा पद्धतीने या शासनाची संकल्पना आहे. आता त्या पुढेही जाऊन शासनामध्ये आणखी सुशासन कशा पद्धतीने निर्माण करता येईल याची ही संकल्पना नव्याने निर्माण झालेली आहे. आता प्रत्येक शब्दाच्या पुढे हा सु हा शब्द लागलेला आहे, तसंच शासनाच्या पुढे सुद्धा सु हा शब्द लागलेला आहे आणि शासनाला जो सु हे विशेषण लागलेलं आहे हे विशेषण आहे. आता सु म्हणजे चांगलं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे सुशासन म्हणजे चांगले शासन. म्हणजे चांगले शासन निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असेल त्याला सुशासनाची मूल्य आपल्याला म्हणता येईल. कारण सु हा अनेक शब्दांच्या आधी लागलेला शब्द आहे आणि हा विशेषण आहे. विचाराच्या पुढे सु लागला म्हणजे सुविचार, आचाराच्या पुढे सु लावता येईल सुआचार, असे अनेक शब्द आहेत. मग शासनाच्या पुढे सु लागला म्हणजे सुशासन असं म्हणता येईल. आणि सुशासन निर्माण होण्यासाठी, सुशासन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते त्या घटकांची माहिती आपण मागील तासिकेला सुद्धा पाहिली आणि याही तासिकेमध्ये सुशासनाची मूल्ये कोणकोणती आहेत, कोणकोणते घटक सुशासनामध्ये महत्त्वाचे आहेत या संदर्भाची माहिती इथे आपण पाहणार आहोत. तर सुशासनाचा घटक आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता. आता परिणामकारकता आणि कार्यक्षमता, सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी, सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे होय. सुशासनामध्ये अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना, सुशासनामध्ये कार्यक्षमतेची संकल्पना असणे महत्त्वाचं आहे. म्हणजे ही कार्यक्षमतेची संकल्पना नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर आणि पर्यावरणाचं रक्षण करणे होय. जर आपल्या भारत देशामध्ये जे शासन आहे या शासनामध्ये अनेक संस्था आहेत. या अनेक संस्थांनी आपल्याला निसर्गाने जी काही नैसर्गिक साधन संपत्ती दिलेली आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिशय चांगल्या पद्धतीने सुयोग्य पद्धतीने वापर करणे म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणे असं आपल्याला म्हणता येईल. जर अनेक अशा साधन संपत्तीचा वापर करून त्याचा समाजासाठी जर आपण परिणामकारकपणे जर चांगला वापर केला तर ते सुशासनाचं लक्षण होईल असं आपल्याला म्हणता येईल. आणि कार्यक्षमताचा शब्द प्रयोग केलेला आहे. आता कार्यक्षमता म्हणजे एखादी गोष्ट किती जलद गतीने आपल्याला करता येऊ शकेल. म्हणजे एखादी गोष्ट किती जलद गतीने आपल्याला करता येऊ शकेल अशा उत्पादकतेचे मापन म्हणजे कार्यक्षमता होय असं आपल्याला म्हणता येईल. कार्यक्षमता ही योग्य पद्धतीने काम करणे होय. जर कोणतेही काम करत असताना त्या कामामध्ये आपली जी क्षमता आहे
हे अतिशय चांगल्या रीतीने असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे योग्य पद्धतीने काम करणे, तर प्रभावीपणेही काम करणे असंही आपल्याला म्हणता येईल. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला ध्येयापर्यंत न्यायची असेल तर ते कार्य करताना ते कार्य प्रभावीपणे व योग्य पद्धतीने काम करणे, त्यालाच कार्यक्षमता असं म्हणता येईल. आता कार्यक्षमता असणे म्हणजे कमीत कमी वेळात, म्हणजे कमी वेळात किंवा कमी पैशात आपल्या गरजा भागू शकते. जर काम करण्याची पद्धत ही प्रभावीपणे असेल, काम करण्याचं पद्धतीही जर योग्य पद्धतीने असेल, तर कमी वेळेमध्ये कमी पैशात आपल्याला अनेक गरजा, समाजाच्या अनेक गरजा आपल्याला पूर्ण करता येतील, भागविता येईल. या कार्यक्षमता म्हणजे कमी वेळात कमी पैशात आणि कमी प्रयत्नात विशिष्ट काम करणे, या दोन्ही संकल्पनांचा विकास प्रशासनाच्या या कार्यामध्ये आपल्याला करणे आवश्यक आहे. आता प्रशासनाच्या नाण्याच्या दोन बाजू असून त्या परस्परा विना अर्थहीन आहेत असंही आपल्याला म्हणता येईल. कारण काम करणे आणि कामामध्ये प्रभावीपणा दाखविणे आणि ते काम अतिशय योग्य पद्धतीने करणे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा समाजासाठी प्रभावीपणे वापर करणे, त्याला परिणामकारकता आणि कार्यक्षमता असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे सुशासनाचे अतिशय महत्त्वाचं मूल्य आहे. आणि त्यानंतरचं मूल्य आहे उत्तरदायित्व. सुशासनाचं नंतरचं महत्त्वाचं मूल्य आहे उत्तरदायित्व. आता उत्तरदायित्व म्हणजे काय? कारण उत्तरदायित्वाला सुशासनामध्ये अतिशय महत्त्वाचं घटक म्हणून पाहिलं जातं. तर उत्तरदायित्व कशाला म्हणायचं? आणि सुशासनासाठी लोकांच्या गरजाप्रती राजकीय व नोकरशाही व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाची आवश्यकता असते. सुशासनामध्ये लोकांच्या गरजाप्रती राजकीय म्हणजे राजकीय कार्यकारी मंडळाची आणि नोकरशाही व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाची महत्त्वाची आवश्यकता असते. आणि उत्तरदायित्व म्हणजे सोपविलेल्या कामाबाबत जबाबदार व उत्तर देण्यास बांधील असणे होय. उत्तरदायित्व म्हणजे सोपविलेल्या कामाबाबत जबाबदार व उत्तर देण्यास बांधील असणे होय. म्हणजे शासकीय किंवा बिगर शासकीय संघटनेने आपल्या जबाबदाऱ्या व भूमिका टाळू नयेत. शासकीय व प्रशासकीय संघटनेने किंवा बिगर राजकीय संघटनेने आपल्या जबाबदाऱ्या व भूमिका टाळू नयेत असे यातून अभिप्रेत होत असते. शासनाचे जे निर्वाचित प्रतिनिधी आहेत, म्हणजे जे जनतेने मतदान करून जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. तसेच विकास प्रशासन व कर्मचारी आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. म्हणजे ज्या प्रतिनिधींना जनतेने मतदान करून निवडून दिलेले आहेत त्या प्रतिनिधींचं समाजाप्रती एक जबाबदारी आहे, एक उत्तरदायित्व आहे. कारण त्यांच्या मनात हे नेहमी असं वाटत असणे महत्त्वाचं आहे की या प्रतिनिधींच्या या मतदाराच्या जोरावर आम्ही प्रतिनिधी आहोत आणि मग या समाजाच्या विकासासाठी, या जनतेच्या विकासासाठी, या समाजाप्रती आमचं सुद्धा काही उत्तरदायित्व असणे, ही भावना त्या प्रतिनिधींच्या मनात असणं गरजेचं आहे. आणि इतकंच नव्हे तर जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी सुद्धा जनतेच्या हितासाठी कार्य करताना आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. शासनाव्यतिरिक्त खाजगी उद्योग आहेत, नागरी समाज आहे व बिगर शासकीय संघटना आहेत. अशा तळागाळातील स्तरावरील विकास कामात गुंतलेल्या घटकांनी लोकांच्या विकास कामाबाबत उत्तरदायित्व असणे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक संघटनेला, ती शासकीय संघटना असो बिगर शासकीय संघटना असो, अशा प्रत्येक संघटनेला
किंवा समाजाच्या विकास कामामध्ये गुंतलेल्या प्रत्येक संघटनांना समाजाप्रती किंवा विकास कामाबद्दल आपलं उत्तरदायित्व असणे हे गरजेचं आहे. आणि थोडक्यात सांगायचं झाल्यास चांगल्या उत्तरदायित्वाचा तत्वाचा अर्थ असा आहे की म्हणजे चांगल्या उत्तरदायित्वाच्या तत्वाचा अर्थ असा आहे की कार्यकारी अधिकाऱ्याने किंवा नेत्याने अपयशाची जबाबदारी स्वीकारावी आणि यशाचे श्रेय आपल्या सहकार्याबद्दल लोकांबरोबर सुद्धा वाटून घ्यावे. जर कार्य करीत असताना प्रत्येक वेळी आपण सक्सेस म्हणजे यशस्वी होईल असं सांगता येत नाही, परंतु अपयश जरी आलं तरी अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारणे हे उत्तरदायित्वाचं लक्षण आहे. आणि जर यश मिळालं तर यशाचं श्रेय हे समाजामध्ये सहकार्याबद्दल लोकांबरोबर आपण वाटून घ्यावे. म्हणजे अपयशाची जबाबदारी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवर ढकलणे आणि श्रेय घेण्यासाठी झगडणे हे उत्तरदायित्वाच्या विरुद्ध आहे. विकास प्रकल्प व योजनांच्या अंमलबजावणीत जबाबदार संघटनांच्या हीनउदित उत्तरदायित्वामुळेच हे प्रकल्प अपयशी ठरलेले आहेत. कोणतेही विकास प्रकल्प तयार करीत असताना योजनांच्या अंमलबजावणीत जबाबदारपणा दिसून येत नसेल, काम टाळण्याची पद्धती जर अधिकाऱ्यामध्ये दिसून येत असेल, पळ काढण्याची भूमिका जर त्यांच्यामध्ये दिसून येत असेल तर कोणतेही प्रकल्प हे अयशस्वी ठरत असतात. आणि म्हणूनच कोणत्याही प्रकल्प समाजाला देण्यासाठी आपली उत्तरदायित्वाची भूमिका असणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या उत्तरदायित्वाला सुशासनामध्ये अतिशय खूप महत्त्व दिलेलं आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपल्या भागधारकाप्रती उत्तरदायित्व असायला हवे. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्था अंतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोणाला उत्तरदायित्व आहे हे अवलंबून असतं. आणि म्हणूनच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते. ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयांचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो व उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. उत्तरदायित्व होण्यासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. हे सुशासनाचं महत्त्वाचं मूल्य आहे. सुशासनाच्या सुरुवातीला 5 मूल्ये आपण पाहिली, आता आपण 2 मूल्य पाहिली. एक आहे परिणामकारकता व कार्यक्षमता आणि आता आपण पाहिला आहे उत्तरदायित्व. आणि त्यानंतरचा मूल्य आहे सुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्रित प्रशासन. आता सुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्रित प्रशासन म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात भारताने समाजवादी आणि कल्याणकारी विकासाचा आराखडा व विकासाचे धोरण स्वीकारले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताने समाजवादी आणि कल्याणकारी विकासाचा आराखडा व विकासाचे धोरण स्वीकारलेले दिसून येते. विकासाभिमुख प्रशासनाचा भर जरी लोकसहभागावर असला तरी नियमितपणे प्रयत्न करून आणि कार्यक्रम घेऊन सुद्धा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये जनतेचा खराखुरा सहभाग मिळविता आलेला नाही. म्हणजे नियमितपणे प्रयत्न करून आणि कार्यक्रम घेऊन सुद्धा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये जनतेचा फार खराखुरा सहभाग मिळविता आला नाही किंवा जनतेचे मन सरकारला जिंकता आलेले नाही. आणि म्हणून भारत सरकारच्या सार्वजनिक कार्मिक जनशिकायत आणि पेन्शन मंत्रालयाअंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि जनशिकायत विभाग
भारतातील प्रशासकीय सुधारणाकडे लक्ष देत असतात. त्यांची उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत. शासनाची धोरणे, संरचना आणि प्रक्रियांमध्ये प्रशासकीय सुधारणांना चालना देणे, तक्रारी निवारणावर भर देऊन नागरिक केंद्रित प्रशासनास प्रोत्साहन देणे आणि ई प्रशासनामध्ये म्हणजे ई गव्हर्नरमध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे, हे 3 कार्य भारतातील प्रशासकीय सुधारणा आयोग करीत असते. मग भारतातील प्रशासकीय सुधारणा आयोग करीत असते. या आयोगामार्फत सरकारने जनतेप्रती किती विकास कामे केलेली आहेत ते पाहत असते. जनतेच्या तक्रारी निवारणावर सरकारने किती प्रमाणात भर दिला, जनतेच्या विकासासाठी सरकारने कोणकोणत्या योजना निर्माण केलेल्या आहेत, त्या संपूर्ण योजनांची माहिती पाहण्याचं काम भारतातील प्रशासकीय सुधारणा आयोग पाहत असतो. आणि म्हणून कोणतेही सरकार कार्य करीत असताना लोकांचा सहभाग घेऊन ते कार्य करणं अतिशय गरजेचं आहे. तरच जनतेचा त्या योजनांप्रती सहभाग दिसून येतो. आणि अशा रीतीने आपण 3 मुद्द्याची माहिती आपण पाहतो आहे. आणि नागरिक केंद्रित प्रशासनाबाबत पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी आपलं अभिप्राय, आपलं मत नोंदविलेलं आहे. ते नागरिक केंद्रित प्रशासनाबद्दल म्हणतात, प्रशासन म्हणजे केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून राहणे, विशिष्ट प्रक्रियांचे पालन करणे, नर्सिसप्रमाणे स्वतःच मशगुल असणे म्हणजे स्वबाबत समाधानी असणे हा नसून काही मिळविण्याचा प्रयत्न करणे होय. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नागरिक केंद्रित प्रशासनाबाबत आपला अभिप्राय मांडलेला आहे. म्हणजे प्रशासन म्हणजे केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून राहणे नव्हे, विशिष्ट प्रक्रियांचे पालन करणे हेही नव्हे, व नर्सिसप्रमाणे स्वतःच मशगुल असणे हाही नसून काही मिळविण्याचा प्रयत्न करणे हा होय. प्रशासनाच्या शेवटी कस लागणार आहे तो मानवी कल्याणासाठीच. म्हणजे कोणतेही प्रशासन कार्य करीत असताना ते प्रशासन मानवाच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी असलं पाहिजे. आणि मानवाच्या कल्याणासाठी योजना तयार करीत असताना त्या जनतेचा सहभाग सुद्धा असणे गरजेचं आहे आणि जनतेला सहभागी करून घेणे सुद्धा गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने नागरिक केंद्रित प्रशासनाबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अभिप्राय मांडलेला आहे. कारण कोणतेही प्रशासन हे नागरिक केंद्रित प्रशासन बनलं गेलं पाहिजे. म्हणजे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून, नागरिकांना मध्यस्थानी ठेवून कोणतेही प्रशासन चालविल्या गेलं पाहिजे. नागरिक हे सर्वात महत्वाचं आहे. नागरिकांच्या विकासासाठी, नागरिकांच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी हे प्रशासन तयार झालेलं आहे. कारण हे प्रशासन नागरिकाने निवडून दिलेलं आहे. आणि नागरिकाने निवडून दिलेलं असल्या कारणाने नागरिकांच्या हितासाठी नागरिकांना केंद्रस्थानी मानून, नागरिकांना मध्यवर्ती मानून हे प्रशासन चालविल्या गेलं पाहिजे. आणि तरच सुशासन तयार होऊ शकतं. आणि म्हणूनच नागरिक केंद्रित प्रशासन हे सुद्धा सुशासनाचं महत्वाचं मूल्य आहे. आणि मग पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक करण्यात आली. म्हणजे भारतातील लोक प्रशासनाच्या व्यवस्थेत परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी, लोक प्रशासनाच्या व्यवस्थेत परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आली होती. कशाची? दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक करण्यात आली. आणि हा आयोग शासनाच्या सर्व स्तरावर पुढाकार घेणे, प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरात असावे याकरिता उपाययोजना सुचवे अशी अपेक्षा होती. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक करण्यात आली. आणि हा आयोग सरकारला सर्व स्तरावर पुढाकार घेणारे, प्रतिसाद देणारे,
उत्तरदायित्व असणारे टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरात असावे, याकरिता उपाययोजना सुचवेल अशी अपेक्षा होती. आणि नागरिक केंद्रीय प्रशासन हे आयोगाच्या प्रमुख कार्यांपैकी एक महत्त्वाचं कार्य मानलं जातं. कारण कोणतंही प्रशासन व कोणतेही शासन हे नागरिक केंद्रीय प्रशासन असलं पाहिजे. नागरिकांच्या हितासाठी नागरिकांना मध्यवर्ती ठेवून, नागरिकांना केंद्रस्थानीच ठेवून हे प्रशासन चालवल्या गेलं पाहिजे आणि शासन सुद्धा चालवल्या गेलं पाहिजे. मग आयोगाने अशी भूमिका घेतली, जर प्रशासन नागरिक केंद्रीय असायला हवे तर ते सहभागास प्रवृत्त करणारे आणि पारदर्शक सुद्धा असायला हवे. म्हणजे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून जर प्रशासन चालत असेल तर ते खरोखर उत्तम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून जर कार्य करणारे असावे तर नागरिकांना प्रवृत्त करणारे असावे, पारदर्शक असायला हवे, ते परिणामकारक व कार्यक्षम असायला हवे आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे हवे. आणि त्यापुढे जाऊन नागरिकांना सेवा देण्याचा गुणविशेष हा सर्व शासकीय संस्थांमध्ये झिरपला जायला हवा. म्हणजे नागरिकांना सेवा देण्याचा जो गुणविशेष आहे हा गुणविशेष सर्व शासकीय संस्थांमध्ये झिरपला जायला हवा. आणि शासकीय संस्था ज्या जनतेप्रती उत्तरदायित्व असायला हव्यात, राज्य संस्थेच्या प्राथमिक कामांपैकी एक म्हणजे लोककल्याण साधने हे होय. आणि म्हणूनच जर प्रशासकीय संस्थांचे मूल्यमापन करण्याची वेळ आली तर सरते शेवटी ते नागरिकांना किती समाधान मिळाले यावर आधारित असायला हवे. आणि यासाठी नागरिकांच्या आवाजाला महत्त्व सुद्धा द्यायला हवे. कारण प्रशासनाचं मूल्यमापन करण्याची जर वेळ आली तर सरते शेवटी लोकांना असंच विचारलं जाईल, नागरिकांना या प्रशासनाप्रती, या शासनाप्रती किती समाधान मिळाले आणि नागरिकांनी कशा पद्धतीने उत्तर दिलं त्यावर या शासनाचं, या प्रशासनाचं मूल्यमापन आपल्याला ठरविता येईल. आणि जोपर्यंत नागरिकांचं समाधान होणार नाही तोपर्यंत ते शासन सुशासन आहे, ते प्रशासन सुप्रशासन आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि मग लोकशाही व कल्याणकारी राज्यांमध्ये नागरिकांना आपल्या आवाज, आपल्या भूमिका, आपलं मत, आपल्या समस्या शासनामध्ये मांडण्याचा अधिकार मिळालेला आहे. जर नागरिकांच्या समस्या जर आपल्याला सोडविता आल्या नाही, प्रशासनाला म्हणजे शासनाला सोडविता आल्या नाही तर नागरिक आपला आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही. आणि नागरिकांच्या आवाजाला सुद्धा महत्त्व द्यायला हवे. आणि जोपर्यंत नागरिकांच्या आवाजाला महत्त्व देता येणार नाही तोपर्यंत सरकार सुद्धा, प्रशासन सुद्धा नागरिकांच्या हितासाठी कार्य करू शकणार नाही. अशा पद्धतीने आपण 3 सुशासनाची मूल्ये आपण पाहिली. एक आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता, दुसरा आहे उत्तरदायित्व आणि तिसरा आहे नागरिक केंद्रीय प्रशासन. अशा विविध मूल्यांची म्हणजे सुशासनाच्या मूल्यांची माहिती आपण पाहिली. जवळपास 8 सुशासनाची मूल्ये आपण पाहिलेली आहेत. आणि ई प्रशासनाच्या उद्दिष्टांची जे 6 स्तंभ पुस्तकामध्ये दिलेली आहेत, ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे जे 6 स्तंभ पुस्तकामध्ये दिलेले आहेत, तर हे 6 स्तंभ आपल्या पुस्तकातून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे हे जे 6 स्तंभाची माहिती आहे पेपरमध्ये विचारला जाणार नाही, म्हणजे हे आपल्या पुस्तकातून वगळून टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या 6 स्तंभाची माहिती पाहण्याची कोणतीही गरज नाही, कारण हा वगळलेला भाग आहे. तर आता झालेल्या तासिकेच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. मोबाईल नंबर आहे 7756959581. धन्यवाद.